मी सन्माननीय विनयजी भोजने साहेब यांना विनंती करेन. बने साहेब आपण इकडे या. समोर माईक कॅमेरा चालू आहे. छापा आणि काटा किंवा हेड किंवा टेल असं मागायचंय. कोण कॉल करतंय? छापा मागितलाय सिद्धेश भोसले यांनी, अर्थात ग्राउंड स्मॅशर्स, आणि काटा आलाय. त्यामुळे प्रथमेश टॉस जिंकलेला आहे, अर्थात स्पिन मास्टर या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. सर्वप्रथम डिसिजन काय असेल? फिल्डिंग करू. आणि सेमीफायनल पर्यंत पोहोचलायत. खूप चांगला संघर्ष केलात ही मॅच खेळण्यासाठी आणि आतापर्यंत तुमच्या टीमने खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय. या मॅच मध्ये सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्सच अपेक्षित करतोय. परंतु काय स्ट्रॅटेजी असेल आज सेमीफायनलसाठी? कारण समोर जर पाहिलं तर सिद्धेश भोसले यांची टीम चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि त्यातल्या त्यात सिद्धेश महाडिक सारखा खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये. आज तो तसं बघायला गेलं तर आपण मालिकावीराच्या रेसमध्ये आहे तो प्लेअर, आणि आतापर्यंत त्याने वैयक्तिक 92 धावा बनवल्यात या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून 4 इनिंगमध्ये. तर त्यांच्या विरोधात आज मग तुम्हाला खेळायचंय, तर टीममध्ये बदल काय असेल आणि काय स्ट्रॅटेजीने मैदानामध्ये उतराल? टीममध्ये तर बदल काही नाही, तीच टीम त्याने मागाशी खेळली ती, आणि स्ट्रॅटेजी जेवढे कमी रन आम्हाला करता येईल, वाचवता येईल ते आम्ही ते करू. आणि आयोजकांबद्दल काय सांगाल? आज इतका मोठा प्लॅटफॉर्म तुम्हाला उपलब्ध करून दिलाय, इतकी मोठी स्पर्धा, स्थानिक खेळाडूंसाठीचा जो प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे युवा खेळाडूंना, म्हणजे आपण जसं पाहतो की वायकट्टा सारखी स्पर्धा, सिद्धी पॅकर सारखी स्पर्धा, किंवा भवानी माता चषक म्हणा किंवा अंबा माता चषक म्हणा, अशा मुंबईमध्ये होणाऱ्या ज्या व्यावसायिक गटातील संघांच्या स्पर्धा असतात, मला वाटतं पुढील वर्षात म्हणजे या स्पर्धा ज्या वेळेला होतील त्यावेळेला अभुदय नगरमधून एक संघ त्या स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळेल, आणि या संपूर्ण 120 खेळाडूंमधून बेस्ट 11 घेऊन मात्र मला वाटतं कुठेतरी या संघांमधून आपण ही स्पर्धा खेळायची कुठेतरी इच्छा व्यक्त करू शकतो. हो नक्कीच, कारण का सगळेच चांगले खेळतात, फर्स्ट टाइम खेळतात, पण त्यात पण एवढा चांगला सगळ्यांना आपले बेच येतात की नक्कीच एक चांगली टीम पुढे जाईल. जसं ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये आपण बघतो की ओव्हरआर्म क्रिकेटमधून स्थानिक खेळाडूंमधून ISPL साठी तयारी केली जाते किंवा सुप्रीमो ट्रॉफीसाठी तयारी केली जाते, रतनबुवा ट्रॉफीसाठी तयारी केली जाते. तसे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट क्षेत्रातले सुद्धा बरेच स्पर्धा आहेत, बरेच टुर्नामेंट आहेत. त्यामध्ये तुला असं वाटतं की आपल्या या स्पर्धेमधून खेळाडू तयार होतील? नक्कीच नक्कीच, जे आहेत आता सध्या परफॉर्म करतात तेच त्यातले 5 ते 7 जर त्यातून चांगलेच वर जातील हे नक्की. तर खूप साऱ्या शुभेच्छा तुझ्या टीमला, आणि या मॅचसाठी लगेच तयारी करायची आहे. बच्चू, फिल्डिंग घेतली आहे समोरच्या टीमने. अगर टॉस तू जिंकला असतात, सेमीफायनलची मॅच आहे, एक इम्पॉर्टंट मॅच आहे या स्पर्धेतली, कारण ही मॅच जो जिंकणार आहे त्याच्यासाठी फायनलचे दरवाजे उघडले जाणार आहेत. तर तू जर टॉस जिंकला असतात तर तुझं डिसिजन काय असतं, आणि या मॅचमध्ये काही संघात बदल आहे किंवा आणि काय स्ट्रॅटेजी असेल? मी पण पहिलं क्षेत्ररक्षणच केलं असतं, आणि स्ट्रॅटेजी वगैरे असं काय नाही. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जसं येईल तसं खेळायचं आहे. आपण जेवढे रन करता येईल तेवढे करायचे. तर पहिली बॅटिंग आहे तर आम्हाला जेवढे रन करता येईल तेवढे आम्ही करू, आणि त्याच्यानंतर आमची सेकंड बॉलिंगला आम्ही ते डिफेंड करायचा प्रयत्न करू. आणि ॲज इट इज टीम खेळणार आहे का काही बदल असणार आहेत या संघामध्ये सामने सेमीफायनलसाठी? बदल असतील, बेस्ट टीम खेळतील. तर नक्कीच तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट, मे द बेस्ट टीम विन. आणि लगेचच मात्र आपण हा टॉस झाल्यानंतर वळणार आहोत या पहिल्या सेमीफायनलच्या मॅचकडे, ज्या ठिकाणी मात्र स्पिन मास्टर्स अर्थात प्रथमेश साळवीने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय, आणि दुसऱ्या बाजूने मात्र ग्राउंड स्मॅशर्स म्हणजे सिद्धेश भोसले यांचा संघ या उपांत्य फेरी क्रमांक 1 मध्ये प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद.
मी आभारी असणार आहोत ते सन्माननीय जयवंत राणेसाहेब आणि प्रशांत राणेसाहेबांचे, त्याचबरोबर उत्तम साऊंड यांचं एक उत्तम साऊंड आम्हाला खरं तर या स्पर्धेसाठी लाभलं, त्याबद्दल उत्तमजी शिंदे साहेबांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर वर्णवी विजनचे सर्वे सर्वा मिस्टर निशांतजी जाधव आणि साई कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा सन्माननीय दिलीपजी बने साहेब यांचं सुद्धा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आज अंतिम दिवसात आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चर्चा चला धन्यवाद. दोन्ही संघांचे मनपूर्वक स्वागत आहे मैदानाच्या आतमध्ये. उपांत्य फेरी क्रमांक 1 दोन्ही टीम सिद्धेश भोसले योगेश मार्तल आपला एक एक राखीव खेळाडू सर्वप्रथम पाठवून द्या, त्याशिवाय बॉल टाकला जाणार नाही. पंच लक्षात घ्या. योगेश मार्तल संघाचा मला वाटतं ग्राउंड स्मॅशरचा प्रतिनिधी आलेला आहे. मार्तल आपल्याला विनंती आहे. स्पिन मास्टर येस दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर आलेले आहेत. सर्वप्रथम आपण प्लेइंग 11 जाणून घेऊया. यामध्ये आपण जर पाहिलं तर स्वतः संघमालक या मॅच मध्ये खेळणार नाहीत, म्हणजे स्पिन मास्टरचे संघमालक योगेश मार्तल जे आहेत ते इनॅक्शन नसतील. प्रथमेश साळवी, अमित दहिकर, साहिल महाले, विकास गोसावी, विक्रम यादव, मंथन कांबळे, विकास सकपाळ, यज्ञेश किनलेकर, समर बांद्रे, विनीत राणे अशी मात्र स्पिन मास्टरची प्लेइंग 11 आहे. तर दुसऱ्या बाजूने मात्र आपण पाहिलात तर ग्राउंड स्मॅशर या संघाकडून सिद्धेश भोसले, सिद्धेश महाडिक, मयूर वाघे, अनित वाळवे, परेश करिया, चैतन्य राणे, प्रथमेश मयेकर, सागर पवार, प्रणव कदम आणि संकेत कदम अशी प्लेइंग 11 असणार आहे. तर काउंटडाऊन सुरू होत आहे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 हिअर इट्स बिगिन. लेट्स प्ले. जोरदार टाळ्यांच्या गजरात मात्र या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्याची सुरुवात होऊन जाऊ द्या. प्रेक्षकांना विनंती जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या सेमीफायनल साठी. पहिला बॉल सिद्धेश माडिक. काय फिल्डिंग बघायला मिळते. साहिलने केली आहे फिल्डिंग. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. ओपनिंग पेअर मात्र आपण जर पाहिलं तर थोडीशी वेगळी आहे या वेळेला. आणि सिद्धेश माडिकचे 100 रन पूर्ण झाल्यानंतर सिद्धेश पॅकर यांच्याकडून त्यांना 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. दरम्यान अनिकेतच्या बॅटमधून एक सिंगल पुन्हा एकदा. आणि जसे मात्र सिद्धेश माडिक यांचे 100 रन या स्पर्धेतले पूर्ण होतील, सिद्धेश पॅकर यांच्याकडून मात्र त्यांना 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. 93 धावांवर बॅटिंग करतायत. आणि थोड्याच वेळात आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी मात्र मुंबई शहरातील सुप्रसिद्ध कच्छी वादक अर्थात तुम्हा सर्वांचा
गिरगावचा लाडका मिलिंद अर्थात श्री स्वामी समर्थ म्युझिकल ग्रुप या ठिकाणी आपल्यासाठी सज्ज होणार आहे आणि दरम्यान सिद्धेश महाडिक यांच्या बॅट मधून आलाय एक रुबाबदार चौकार. त्या 4 धावा अधिक 97 धावा. प्रज्योत सावंत यांच्याकडून सुद्धा 1001 चा पुरस्कार सिद्धेश महाडिकच्या 100 धावांसाठी. या वेळेला मात्र बॅटची आउटसाइड एज घेतोय. पॉइंट मध्ये फिल्डर आहेत. 1 रन तर अगदी सहज घेतली आहे. 98 धावांवरती बॅटिंग करतोय सिद्धेश महाडिक. एकदा जोरदार टाळ्या सिद्धेश महाडिक यांच्यासाठी. आपल्या शतकापासून अवघ्या 5 इनिंग मध्ये 100 धावांचं लक्ष तो गाठणार का हा प्रश्न आहे. परंतु 98 धावा ही मोठ्या धावा आहेत. या स्पर्धेतल्या वैयक्तिक सर्वाधिक धावा आज सिद्धेश महाडिक यांच्या नावावरती. स्ट्राइक वरती अनिकेत. बॉलिंग करतोय विकास. सोडलाय बॉल. जाऊन दिलाय विकेट किपर कडे. व्हाईट बॉलचा इशारा. स्वैर चेंडूची घोषणा. एक्स्ट्रा रन्स. अधिक धावा मिळत आहेत. स्कोर 8 धावा. या वेळेला मात्र लॉफ केला. चुकीचा फटका आणि इथे मात्र लागेल ग्राउंड स्मॅशर्सला पहिला झटका. आणि सिद्धेश महाडिक यांना हे 100 रन बनवल्याबद्दल कुशल वेंगुर्लेकर यांच्याकडून 5000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आलेला आहे. व्हाईट बॉल. धावा बनवले 100 आणि काम केलंय 1 नंबर. जबरदस्त बॅटिंग सिद्धेश महाडिक. मॅन इन फॉर्म. मालिकावीराच्या रेस मध्ये. मयूर वाघे ऑन स्ट्राइक. या वेळेला स्वीप केलाय. फॉलिंग स्वीप पाहायला मिळतोय. फाईन लेग कडून मात्र बॉल डिफ्लेक्ट होतोय. एकच रन मात्र त्या ठिकाणी. स्कोर पुढे सरकतोय 16 या धावसंख्येवर. पहिली सेमीफायनल आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय.
उपांत्य फेरी क्रमांक 1 युनायटेड क्लब ऑफ 17 बॉयज आयोजित अबुदयनगर प्रीमियर लीग 2025 पर्व पहिले. आणखीन एक व्हाईट बॉल. प्रथमेश आलाय गोलंदाजीसाठी. 3 बॉल परंतु धावा बऱ्याच अतिरिक्त खर्च केले आहेत. यावेळेला मात्र फुलर लेनचा बॉल होता, त्याला मात्र ऑफ साइडला कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करत होते सिद्धेश, परंतु बॉल बॅटचे इनर एज घेतोय आणि जातोय तो स्क्वेअर ऑफ द विकेट, अगदी स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेने. 100 अधिक धावा आज मात्र सिद्धेश महाडिक यांच्या नावावरती या स्पर्धेदरम्यान 5 इनिंग मध्ये 100 अधिक धावा बनवण्याचा विक्रम आहे त्यांच्या नावावर. आणि त्यातल्या त्यात गोलंदाजीमध्ये विकेट्सही त्यांनी घेतलेत, हे विशेष. आणि ते मात्र आता चौथ्या धावेच्या प्रयत्नात रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चपळ, अतिशय चालाक, अतिशय चतुर. पाच बॉल शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. 19 बिनगडी बाद, 1 गडी बाद, माफ करा. आणि या 20 धावा पूर्ण एका गड्याच्या मोबदल्यात ग्राउंड स्मॅशर्स तब्बल 6,500 पुरस्कार आलाय 100 धावांसाठी. आणि या वेळेला मात्र व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा, आणखीन एक अतिरिक्त, आणखीन एक अवांतर. स्कोरबोर्ड वरती मात्र धावा झालेत 21. इव्हेंट मॅनेज बाय अविनाश मिडबावकर अँड चक्रू रावल अर्थात सचिन रावल. मनगटी फटका खेळलाय, नो बॉलचा इशारा आलाय, मिसफिल्ड होतंय, 1 रन घेतली आहे. दुसऱ्या धावेचा मात्र कोणताही प्रयत्न नाहीये. 23 धावा, अतिशय जबरदस्त बॅटिंग. आणि काही क्षणातच मात्र तुम्हा सर्वांचे लाडके अर्थात मुंबईतील सुप्रसिद्ध अशा श्री स्वामी समर्थ म्युझिकल ग्रुपचं मैदानावरती आता आगमन होणार आहे. आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी गिरगावचा लाडका मिलिंद आपल्यासाठी मात्र मैदानावर उपस्थित राहणार आहेत. मुंबई शहरातील एक सुप्रसिद्ध कच्ची बाजा वादक, कच्ची डोल वादक म्हणून ज्यांची ओळख आहे असे गिरगावचे लाडके मिलिंद यांचं या ठिकाणी मैदानावर शुभागमन होईल. एक खास स्पर्धा, एक विशेष स्पर्धा, एक दैदिप्यमान, एक दैक्न, एक दिमागदार, एक नेत्रदीपक, एक नयनरम्य आणि डोळ्यांचं पारणं फेडणारे हे आयोजन आपण पाहतोय. युनायटेड क्लब ऑफ 17 बॉयज आयोजित अबुदयनगर प्रीमियर लीग 2025 सीझन 1 फर्स्ट सेमीफायनल. मैदानाच्या आतमध्ये 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 12 धावांच्या सरासरीने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 1 गडी बाद 24. बॉलिंग साठी मात्र नवीन गोलंदाज विकास गोसावी. राऊंड विकेट. पहिला बॉल सोडून दिलाय, व्हाईट बॉल आलाय, अतिरिक्त धावा येत आहेत. ओहो, या वेळेला मात्र टॅप केलाय बॉल, चांगली फिल्डिंग. 1 रन मात्र पुन्हा मयूर वाघेच्या बॅटमधून. सिद्धेश महाडिक आज चांगला परफॉर्मन्स दिलाय आपल्या टीमसाठी. ग्राउंड स्मॅशर्स हा संघ मात्र अगदी एकहाती पद्धतीनं सेमीफायनल मध्ये पोहोचला होता. बाकीच्या संघांना मात्र संघर्ष करावा लागला, फाईट करावी लागली, परंतु पहिल्या मॅच पासूनच ग्राउंड स्मॅशर्स हा संघ जो आहे तो कुठेतरी सगळ्यांना स्मॅश करताना आपल्याला पाहायला मिळाला. पूल 1 मधून अ गटातून मात्र क्वालिफाय झालेला संघ. आणि दरम्यान इथे मात्र चांगली फिल्डिंग, परंतु बॉल कुठे चाललाय पाहूया. पंचांचा निर्णय काय येतोय. चार धावा तिकडे मात्र आलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. श्री स्वामी समर्थ म्युझिकल ग्रुप आपल्याला एक सूचना आहे, आपल्याला ज्या वेळेला सांगितलं जाईल त्याच वेळेला फक्त आपण वाजवा. मॅच चालू असताना प्लीज वाजवू नका, ही विनंती आहे आपल्याला. या वेळेला पुन्हा एकदा मनगटी फटका, बॉटम हँडचा वापर, फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. अगदी हे फटके जे आहेत ना ते आठवण करून देतात मोहम्मद अझरुद्दीन सरांची, VVS लक्ष्मण सरांची, राहुल द्रविड सरांची, पाकिस्तानचे फलंदाज इंजमामुल हक यांची, त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज रिकी पॉन्टिंग यांची. लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. असे काही फटके आहेत ज्या फटक्यांमागे मात्र एखाद्या खेळाडूचं नाव दडलेलं आहे.
अगदी मैदानाच्या 360 डिग्रीमध्ये खेळणारा खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे मिस्टर 360 अर्थात साऊथ आफ्रिकेचा मिस्टर 360. आणि यावेळेला मात्र आणखीन एक चौकार सिद्धेश माडिकच्या बॅटमधून होऊन जाऊ द्या. श्री स्वामी समर्थ म्युझिकल ग्रुप आपल्यासाठी धन्यवाद. लास्ट बॉल टू गो फ्रॉम थर्ड ओव्हर. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 37 धावा. या वेळेला मात्र पुन्हा एकदा फुल टॉस होता परंतु प्रॉपर संपर्क नाहीये. सिद्धेश माडिक एकाच धाब्यावर समाधानी राहील परंतु पुढील मॅच साठी आपण जर पाहिलं तर तयारी करण्याची विनंती असणार आहे. दरम्यान 3 ओव्हरचा खेळ संपला. 38 धावा स्कोरबोर्डवरती एका गड्याच्या मोबदल्यात. ग्राउंड स्मॅशर्स 1 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे. तोपर्यंत आपण रेलिंग वरचा जरा वजन कमी करा. मागे प्रेक्षकांना विनंती रेलिंग वरती कोणी जोर देऊ नका. थोडंसं आपण आपल्या पायांवरती उभं राहा. कोणी रेलिंग वरती वजन देऊन उभं राहू नका. दरम्यान आपण जाऊया या स्ट्रॅटेजिक टाइम आउटच्या दरम्यान श्री स्वामी समर्थ म्युझिकल ग्रुपकडे अर्थात गिरगावचा लाडका मिलिंद त्या ठिकाणी सज्ज आहे आपल्या सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी. थँक्यू. बाजूला बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचा हा स्वीकार केलाय फलंदाजी करणाऱ्या टीमने अर्थात ग्राउंड स्मॅशर्सने. 3 संघ मालक आज प्रेक्षक स्टँड मध्ये बसलेत. दर्शक स्टँड मध्ये. हॅलो हॅलो जरा कॅमेरामॅन फोकस करा आमच्या या संघ मालकांकडे. चेक. इमारत क्रमांक 18 आमचे सर्व मित्र या ठिकाणी उपस्थित राहिलेत. अभ्युदयनगर प्रीमियर लीग 2025 पहिल्या पर्वामध्ये चैतन्य जाधव आणि कंपनी सगळ्यांना विनंती असणार आहे आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. येस ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद. हे मेगा स्क्रीन वरती आपण आमचे ओनर पाहिला. 3 ओनर अगदी बाजूबाजूला या मॅचचा बसून आनंद घेत आहेत. विकास सकपाळ, नाना. यावेळेला मात्र चांगला फटका. फिल्डर आहे तिकडे. चांगली फिल्डिंग, अतिशय अप्रतिम फिल्डिंग या वेळेला पाहायला मिळाली. स्कोर पुढे सरकतोय. 4थ्या षटकाची सुरुवात. एक विकास अगोदर पाहिला आपण विकास गोसावी आणि या वेळेला विकास सकपाळ. 1 रन आलाय पहिल्या बॉलवर. स्ट्राईक रोटेट. मयूर वाघ येतोय स्ट्राईकवर. टॅप केलाय. या वेळेला मात्र उंचीचा वापर करतोय. आपल्या खांद्यांचा वापर करतोय. स्ट्रेचिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. खूप चांगली फ्लेक्सिबिलिटी. 40 धावा टीमच्या पूर्ण झाल्यात. 4थी ओव्हर. 2 चेंडू पूर्ण आणि 4 चेंडू अजूनही शिल्लक. विकास सकपाळ, नाना गोलंदाजी करत असताना आणि या वेळेला गॅप मध्ये बिलकुल. या वेळेला मात्र धावा रोखल्या जाणार नाहीत. जबरदस्त प्रहार. बॉल जातोय सीमारेषा पार आणि आलाय सिद्धेश माडिकच्या बॅट मधून हा अभ्युदयनगर प्रीमियर लीग दर्जेदार चौकार. एखादी मोठी ओव्हर अपेक्षित केली जाते. या ओव्हर मध्ये 6 धावा आतापर्यंत. फुल टॉस बॉल परंतु तिथे मात्र आता आपण जर पाहिलं तर प्रथमेश साळवी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. मागील 3 दिवसांपासून चालू असलेला हा जबरदस्त असा क्रिकेटचा असा रंगारंग खेळ आपण पाहतोय. पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड, सी दी बॅट, नो बकवास. 4 धावा. वारंवार हा ऍक्शन रिप्ले पाहिल्यानंतर पुन्हा एकदा पुढील बॉलकडे विकास सकपाळ बॉलिंग मार्कवर सज्ज. सिद्धेश माडिक स्ट्राईकवर.
चौकार आलाय मागील बॉलवर. यावेळेला मात्र बॅटची इनसाइड एज घेऊन शरीराचा वेध घेणारा बॉल आहे. येस, थँक्यू रोशन. व्यासपीठावर यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर तुमच्या आमच्या सगळ्यांचा गिरगावचा लाडका मिलिंद यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचा यथोचित सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. अविनाशजी मिटबावकर आणि सचिनजी चक्रू रावल यांच्या शुभ हस्ते हा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. नक्कीच गिरगावचा लाडका मिलिंद म्हणजेच श्री स्वामी समर्थ म्युझिकल ग्रुप, मला वाटतं यांची ओळख पटवून देणं काही जास्त महत्वाचं मला वाटत नाही, कारण बऱ्याच यावेळेला आपण जर पाहिलं तर प्रसिद्ध असा हा म्युझिकल बँड आहे. अगदी गणेशोत्सव कालावधीमध्ये म्हणाल किंवा नवरात्रोत्सव कालावधीमध्ये म्हणाल, अगदी छोट्या मोठ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वीच ज्या वेळेला अबुदयनगरचा गणराज हा चषक त्या ठिकाणी पार पडला, गणराज चषकाच्या माध्यमातून सुद्धा गिरगावचा लाडका मिलिंद हा बँजो आपण ऐकला. तर पुन्हा एकदा मात्र त्यांना आपण या ठिकाणी ऐकू शकाल. श्री स्वामी समर्थ म्युझिकल ग्रुप या ग्रुपचं या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. व्हेरी वॉर्म वेलकम मिस्टर मिलिंदजी, आपलं काळा चौकी नगरीमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. यावेळेला मात्र लॉफ्टेड शॉट, व्हॉट अ शॉट. या षटकारासोबत मात्र टीमच्या 50 धावा पार होत आहेत. 55 धावा स्कोरबोर्ड वरती. ग्राउंड स्मॅशर्स, मॅन इन फॉर्म सिद्धेश महाडिक, टोकलाय षटकार. आणि हा प्रेशर आहे या षटकाराचा. नो बॉल पंचांकडून यावेळेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 लागू केला गेलाय. गिरगावचा लाडका मिलिंद यांची मात्र आपण ओळख पटवून देत होतो. डोक्यावरती कच्ची डोल वाजवण्याचा हा जो प्रयत्न आहे त्याला मात्र संपूर्ण मुंबापुरीने डोक्यावर उचलून धरलंय. असे गिरगावचा लाडका मिलिंद आपल्यासोबत आज या ठिकाणी मनोरंजनासाठी आहेत. आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा सिद्धेश माडिक यांच्या बॅटमधून हा खणखणीत चौकार. येऊ द्या गिरगावचा लाडका मिलिंद, श्री स्वामी समर्थ म्युझिकल ग्रुप हा चौकार. या मॅच मध्ये 20 बॉल आणि 39 धावांवर बॅटिंग करतोय सिद्धेश महाडिक. आणि 50 धावा जर या मॅच मध्ये त्यांनी वैयक्तिक बनवल्या तर सिद्धेश पॅकर यांच्याकडून त्यांना 1001 रुपयांचा पुरस्कार आणि प्रज्योत सावंत यांच्याकडून सुद्धा 1001 रुपयांचा पुरस्कार. यावेळेला मात्र काय घडतंय, ऑलरेडी 6500चा पुरस्कार सिद्धेश माडिक साठी जाहीर केला गेलाय. ज्या वेळेला त्यांनी त्यांचे वैयक्तिक 100 रन 5 इनिंग मध्ये पूर्ण केले गेले त्याच वेळेला मात्र त्यांना 6500 रुपये पुरस्कार घोषित केला गेला. बॉलिंग मार्क वरती समर आणि यावेळेला प्लेड ऑन. नाराजी चेहऱ्यावर दिसते, परंतु काय बॅटिंग केली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सिद्धेश माडिकच्या या खेळीसाठी. एकोणचाळीस धावांवरती मात्र बाद होऊन माघारी परतला सिद्धेश. 22 धावांचा मात्र त्याने सामना केला. 6 चौकार 1 षटकार या मॅच मध्ये. आणि आज मुंबई महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध टेनिस बॉल संघ अर्थात टेनिस क्रिकेट विश्वावरती आपलं अधिराज्य गाजवणारा संघ म्हणजेच आपल्या शिवडी विधानसभेतील आपल्या लालबाग परिसरातील श्रीजा 11 लालबाग या संघाचे संघ मालक अर्थात विक्रांत जाधव यांचं व्यासपीठावरती शुभागमन झाले. मी विक्रांतजी जाधव आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. व्हेरी वॉर्म वेलकम. श्रीजा 11 लालबाग संघाचे संघ मालक, त्याचबरोबर लालबाग प्रीमियर लीग या स्पर्धेचे मालिकावीर विक्रांत जाधव यांचं व्यासपीठावरती शुभागमन. युनायटेड क्लब ऑफ 17 बॉईजच्या वतीने अबुदयनगर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आम्ही विक्रांतजी जाधव यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. दरम्यान शेवटचे काही चेंडू शिल्लक राहिलेत. यावेळेला मात्र डाऊन दी ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, मयूर वाघे चोरट्या धावेच्या प्रयत्न, चैतन्य मात्र ही रन पूर्ण करतोय.
रन आलाय की नाही हे जाणून घेऊया पंचांकडून. रन कंप्लीट झालाय आणि अशा पद्धतीने मात्र पहिल्या 5 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 61 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये 62 धावांचं आवाहन असेल. काय बॅटिंग केली आहे ग्राउंड स्मॅशर साठी मात्र सिद्धेश महाडिक यांनी आणि त्याला साथ देताना पाहायला मिळाला मयूर वाघे. येस, थँक्यू रोशन. तर व्यासपीठावरती यथोचित सन्मान केले जातील. गणेश कृपा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी इमारत क्रमांक 18 चे अध्यक्ष माननीय श्री प्रकाशजी पवार यांचे या ठिकाणी शुभागमन आणि साहेबांचा यथोचित सन्मान केला जाईल. विनंती असेल माननीय श्री दिलीपजी बने साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. मान्यवरांची मांदियाळी अंतिम रजनी आपण पाहतोय या स्पर्धेची आणि या क्रिकेटचा महासंग्राम अद्भुत सोहळा आणि या स्पर्धेमध्ये हे सर्वच मान्यवर उपस्थित राहत आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आयोजन समितीच्या माध्यमातून पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील यथोचित सन्मान व्यासपीठावरती करण्यात येईल. आणि त्याचप्रमाणे आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे मित्र माननीय श्री चैतन्यजी जाधव यांचा देखील यथोचित सन्मान व्यासपीठावरती करण्यात येतोय. विनंती करेन या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय श्री अविनाजी मिडबावकर यांच्या शुभ हस्ते हा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. हे सर्वच मान्यवर आमच्या विनंतीस मान देऊन या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलेत. अभ्युदयनगर प्रीमियर लीग पहिलं पर्व या स्पर्धेचं. तर विनंती असेल सचिन चक्रू रावल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. श्रीजा 11चे सर्वेसर्वा आमचे मित्र माननीय श्री विक्रांतजी जाधव यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. त्यांचं देखील विशेष सहकार्य लाभले. या स्पर्धेनिमित्त त्यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती करण्यात येईल. श्रीजा 11 महाराष्ट्रातील एक नामवंत संघ आणि त्या संघाचे संघ मालक विक्रांतजी जाधव यांचे या ठिकाणी शुभागमन आणि त्यांचा देखील यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. या सर्वच मान्यवरांचा मनपूर्वक आभारी असणार आहे. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. येस, आणि हा सामना संपल्यानंतर मात्र एक कार्यक्रम बाकी आहे. भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात येईल हा सामना संपल्यानंतर. तरी सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण मैदानामध्ये थांबा. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. रोशनजी पातळे आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. नक्कीच या स्पर्धेनंतर किंवा या सामन्यानंतर आपण जर पाहिलं तर एक भावपूर्ण श्रद्धांजलीपूर्वक कार्यक्रम आपण घेणार आहोत. आपले जे मित्र जे आज आपल्यामध्ये नाही आहेत अर्थात स्वर्गीय चैतन्य परब, स्वर्गीय तेजस पांगम, स्वर्गीय अजिंक्य साळवी, स्वर्गीय सिद्धेश गुरव आणि स्वर्गीय अमेय रहाटे या सर्वांनाच आपण या स्पर्धेदरम्यान भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय. मी सर्वच खेळाडू मित्रांना विनंती करेन की आपण सगळ्यांनी या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कार्यक्रमासाठी मैदानावर उपस्थित राहायचंय. काय क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण ट्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती. दरम्यान इथे मात्र काय फटका खेळलाय. पहिलीच ओव्हर आणि पहिल्याच ओव्हरमध्ये सिद्धेश महाडिक येतोय बॉलिंग मार्कवरती. 62 धावांचं टार्गेट, 62 धावांचं आवाहन, 62 धावांचं लक्ष आणि त्यामागे मात्र पाठलाग करताना आता आपल्याला पाहायला मिळेल तो संघ म्हणजे स्पिन मास्टर्स योगेश मार्तल अँड टीम. पहिल्या बॉलवर सिंगल. सलामीची जोडी आपण बघतोय. एका बाजूला प्रथमेश आणि साहिल आहे. गोलंदाजी करतोय तो मात्र सिद्धेश महाडिक. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा, वैयक्तिक सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज राहिला आतापर्यंत. 100 अधिक धावा आणि काही विकेट्स. आयकॉन वर्सेस आयकॉन. इथे मात्र डीजेला संधी मिळेल आणि काही क्षणातच मात्र परत येऊया. फिक्स तुम्ही पाहताय अगदी आमच्या LED स्क्रीनवरती. त्यासाठी मात्र आम्हाला विशेष सहकार्य लाभलं सर्वेश क्रिएशनचं. खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी आणि सिद्धेशला मात्र दरम्यान इथे सफलता मिळाली आहे. एक मोठं यश त्याला, एक घवघवीत यश त्याला मिळतंय. आयकॉन प्लेअर प्रथमेशला त्याने मात्र बाद केलं. प्रथमेश साळवी आउट होऊन माघारी परतला. त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर अमित येतोय मैदानाच्या आतमध्ये. इमारत क्रमांक 17 आणि यावेळेला गोलंदाजासाठी खतरा. ट्रॅकर बॉल होता, त्याला अगदी सहजपणे पॅडल स्वीप करताना पाहायला मिळाले फलंदाज अमित. स्क्वेअर ऑफ द विकेट. 4 धावा आल्या. यावेळेला मात्र चांगला बॉल पाहायला मिळतोय. पॅन्टला ब्रश करून गेलाय की काय असं थोड्या वेळासाठी पंचांना वाटलं, परंतु शेवटला अगदी योग्य निर्णय. व्हाईट बॉल.
परंतु यावेळेला अगेन्स्ट विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, ऑन साइडला खेळला, अपील केली, हाऊ वॉज दॅट, आणि मात्र पंच आता रेफरल रिव्ह्यूची मागणी करतायत. पंचांनी मात्र इथे टीव्ही अंपायरला या ठिकाणी चॅलेंज केलंय. बघूया आता काय निर्णय येतोय आमच्या टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. इज इट आउट ऑर नो? आणि फलंदाज बाद, क्लिअर डिसिजन, फलंदाज बाद. 6 जणांनी इथे मात्र आउट घोषित केलं. पुलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनलच्या आमच्या सर्व कॅमेरामनचं, त्यामुळे आम्ही कॅमेरामनचं सर्वप्रथम कौतुक करू. आमचे कॅमेरामन संजयजी या ठिकाणी मात्र साईड कॅमेऱ्यावरती, समोरच्या कॅमेऱ्यावरती आपण जर पाहिलं तर दीपेश आहे, आणि तिसऱ्या कॅमेऱ्यावरती सुमित, असे एकंदरीत 3 कॅमेरामॅन 3 कॅमेऱ्यानिशी, आणि आमचे ऑपरेटर ओमकार. अगदी जे अपडेट्स आपल्याला मेगा स्क्रीनवरती दिसत आहेत त्यांच्या माध्यमातून मात्र सुद्धा खूप चांगलं काम आपल्याला पाहायला मिळतंय. सर्व विपुल पंडुलकर आणि त्यांची संपूर्ण ही टीम गेल्या 3 दिवसांपासून अगदी झोपेची पर्वा न करता, जेवणाची पर्वा न करता, अगदी प्रवासाची पर्वा न करता सकाळी आज घरी गेले. बरोबर सकाळी 6 वाजता 6:45 स्पर्धा संपली. जवळपास घरी पोहोचेपर्यंत 7:30-8 वाजले, आणि लगेच बरोबर 12:30 जी वेळ त्यांना दिली गेली होती त्या वेळेत मात्र ते इथे हजर राहिले. कौतुक करावं तितकं कमी आहे आमच्या पंचांचं सुद्धा. धन्यवाद धन्यवाद रोशन. तर व्यासपीठावर शुभागमन झालेला आहे. पंचशील सेवा संघ काळ्या चौकी, माननीय श्री सतीशजी गाडे, माननीय श्री धर्मविजय परुळेकर, आणि त्याचप्रमाणे आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे मित्र माननीय श्री संतोष गांगुर्डे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विशेष बाब म्हणजे संतोषजी गांगुर्डे यांची देखील इच्छा होती की माझ्याकडून काहीतरी सहकार्य लाभावं या स्पर्धेनिमित्त. प्रत्येक वेळी सहकार्य असतं, पण आज मात्र जर आपण पाहिलं तर त्यांची देखील उपस्थिती लाभली, आणि पुढील सामन्याचा टॉस देखील साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. कर्णधारांना विनंती असेल टॉससाठी आपण त्वरितच व्यासपीठावर या. सेकंड सेमीफायनल, दोन्ही कर्णधारांना विनंती असेल टॉससाठी आपण त्वरितच व्यासपीठावर यायचंय. प्रत्येकजी नांदगावकर म्हणजेच यश जगताप, आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर ओम साळवी, दोन्ही कर्णधारांना विनंती असेल टॉससाठी आपण त्वरितच व्यासपीठावर या. धन्यवाद. चला, बाउंड्री बॅशर्स आणि पॉवर चॅलेंजर्स दोन्ही टीमचे संघनायक अर्थात संघमालक आपण जर पाहिलं तर सागर डोले, आणि दुसऱ्या बाजूला बाउंड्री बॅशरचे संघ मालक असतील अर्थात प्रतीक बबन नांदगावकर. आपल्याला विनंती आहे आपण दोघांनी कॅप्टनला पाठवून द्या. टॉस होईल मुख्य व्यासपीठावरती. चैतन्य यावेळेला पहिला बॉल त्याच्या माध्यमातून हाताळला जातोय. मयूर वाघे तिकडे मात्र एक्स्ट्रा कव्हर वरती चांगली फिल्डिंग करताना. कौतुक करत होतो आपण आपल्या पंचांचं, कारण पंच सुद्धा अगदी कांदिवली बोरिवली उपनगरातून आलेले हे पंच आहेत. सकाळी ते सुद्धा बरोबर 6 वाजता इथून निघाले, घरी गेले, फ्रेश झाले, नाश्ता पाणी केला, आणि मग तिकडून पुन्हा एकदा बरोबर 12-12:30 जी वेळ त्यांना दिली गेली होती त्या वेळेत इथे मात्र उपस्थित राहिले. त्याबद्दल आमच्या 4ही पंचांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. नक्कीच सुरेशजी शिंगाडे असतील, सुनीलजी गुप्ता असतील, अविनाशजी घोसाळकर असतील, किंवा मग नरवेंद्र सोनुलू असतील, खूप चांगली पंचांची भूमिका त्यांनीही पार पाडली आहे. अतिशय तटस्थ आणि निष्पक्ष अशी पंचांची भूमिका या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. त्याबद्दल पंचांचेही आभार. आमचे ग्राफिक डिझायनर, आमची ग्राफिक्स टीम, आमची इव्हेंट मॅनेजमेंट टीम म्हणजेच अविनाशजी मिडबावकर, सचिन चक्रू रावल, आणि यावेळेला टॅप केलेला बॉल हवेत गेला, आणि तिकडे मात्र फिल्डर येतोय बॉल खाली. टॅप करायचा प्रयत्न फसला, आणि फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसला. बॅटर आउट. आज आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी मात्र मुंबईतील एक सुप्रसिद्ध कच्छी बाजा अर्थात श्री स्वामी समर्थ म्युझिकल ग्रुप गिरगावचा लाडका मिलिंद आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. अगदी विकेट नंतर, चौकारानंतर, षटकारानंतर मात्र त्यांचं सुमधुर गीत तुम्हाला ऐकायला कानावर पडेल. तर मिलिंद सर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आभारी असणार आहोत. न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये मंथन. यावेळेला मात्र थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते. लेग स्टिक खुली सोडली होती, परंतु बॉलला हवे तितकं वळण मिळत नाहीये. चैतन्य मात्र त्या ठिकाणी प्रयत्न करतोय बॉलला फिरवण्याचा, बॉलला वळवण्याचा, परंतु हवं तसं वळण बॉलला मिळत नाहीये. वाऱ्याचा चांगला प्रवाह सुटलाय. यावेळेला पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर 2 सलगचे वाईट बॉल पाहायला मिळत आहेत ते चैतन्यकडून. सावली क्रिएशन
आज आपल्या टी शर्ट्स ज्या पाहतोय आपण त्याच्यासाठी मात्र आम्हाला सहकार्य मिळालं होतं. त्याचबरोबर स्पोर्टिसॅक अर्थात स्पोर्टिसॅकचे सर्वेसर्वा भगवानजी सावंत यांचं खूप सारे सहकार्य, त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद देतोय, त्यांचेही आभार व्यक्त करतोय. ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सन्माननीय श्री दिलीपभाई गवस, त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध टेनिस बॉल ओराम टेनिस बॉल क्रिकेट मधला संघ अर्थात श्रीजा 11 लालबागचे सर्वेसर्वा विक्रांतजी जाधव, त्याचबरोबर आमचे मित्र आमचे सहकारी सन्माननीय शैलेश अप्पा शेडगे. येत्या 24, 25, 26 जानेवारीला लालबागमध्ये अशीच एक आणखीन मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. लालबाग क्रिकेट धमाका पेरू कंपाऊंडच्या मैदानावरती अर्थात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती या स्पर्धेचं आयोजन असेल. जाऊया चैतन्यच्या पुढील बॉलकडे. कट केलाय, चोरट्या धावेच्या प्रयत्नात आहेत बॅटर्स. मिसफिल्ड झालं तिकडे मात्र प्रथमेश मयेकर यांच्या माध्यमातून. नशीब मात्र पाठीमागे बॅकअप होता, अन्यथा मात्र 4 धावा मिळू शकल्या असत्या. दरम्यान स्कोर जर आपण पाहिला तर सध्याच्या घडीला 15 धावा सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या स्पिन मास्टर संघाच्या खात्यामध्ये. 62 धावांचं टार्गेट आहे. या ओव्हर नंतर इक्वेशन ही माहिती करून घेऊया, तोपर्यंत मॅच कडे लक्ष टाकूया. शेवटचा बॉल चैतन्यच्या ओव्हरचा, यावेळेला पुन्हा कट केलाय प्रथमेश प्रवीण मयेकर. येस, धन्यवाद रोशनजी. आणि या ठिकाणी शुभागमन झालेला आहे स्थानिक शाखा प्रमुख माननीय श्री जयसिंग अप्पा भोसले साहेब आणि त्याचप्रमाणे नगरसेवक माननीय श्री दत्ता पोंगाडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तरी आलेल्या सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. तर यथोचित सन्मान केला जाईल. पंचशील सेवा संघ काळ्या चौकी माननीय श्री सत्यजी गाडे, माननीय श्री धर्मविजय परुळेकर आणि माननीय श्री संतोषजी गांगुर्डे साहेबांचा यथोचित सन्मान केला जाईल. विनंती असेल माननीय श्री दिलीपजी बने साहेब आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक आणि पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या सर्वच मान्यवरांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. पंचशील सेवा संघ काळ्या चौकी वेळोवेळी नेहमी सहकार्य लाभले आमच्या या संपूर्ण आयोजन समितीला, त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. सर्वच मान्यवरांचं स्वागत. आउटस्टँडिंग स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. ताकदवर एक पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल फटका, चौकार. सिद्धेश माडिक वैयक्तिक दुसरी ओव्हर घेऊन आलेत. पहिला बॉल उत्तर दिलंय त्यांना चौकारासोबत. सुरुवात झाली या षटकाची. एक सिंगल मात्र आता यावेळेला घेतली जाते ती फलंदाज मंथन कडून. मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. आज वैयक्तिक धावांची उंचीही गाठली आहे ती सिद्धेश माडिक यांनी. त्याचबरोबर काहीशे विकेटही त्यांच्या नावावरती आहेत. मालिकावीराच्या खेळाडूंमध्ये मात्र त्यांचं नाव शॉर्ट लिस्ट झालंय. कुठेतरी मात्र त्यांची मोजणी होते आणि यावेळेला टॉप एज घेतली आहे. बॉक्स आउट होईल बॅटर. फलंदाज बाद. विकेट गिरता हुआ एक सुमधुर संगीत बजता हुआ. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू श्री स्वामी समर्थ म्युझिकल ग्रुप. मोठा विकेट इथे आलेला आपण पाहतोय. यज्ञेश आउट होऊन माघारी परतलाय. न्यू बॅटर येतोय समर बांद्रे. स्वीप केला. पहिलाच बॉल फॉलिंग स्वीप सोबत बॉलला पाठवलं. सीमा रेषा पार. 4 धावा, चौकार.
सेमीफायनलचा टॉस केला जाईल. बर्थडे बॉय शैलेंद्रजी गायकवाड यांच्या पत्नी नेहाताई गायकवाड यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. सेकंड सेमीफायनल APL 2024. एका बाजूला जर आपण पाहिलं तर पॉवर चॅलेंजर्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बाउंड्री बॅशर्स म्हणजे सागरजी ढोले एका बाजूला आहेत आणि प्रतीक बबन नांदगावकर एका बाजूला पाहायला मिळत आहेत. या सामन्याचा टॉस क्रिकेटचा महासंग्राम, हा महासंग्राम जिंकणार कोण? कॉल करेल ओम साळवी. स्पिन केला जाईल हा टॉस. UC17 इज द कॉल. टॉस झाला. येस, UC17 टॉस जिंकलाय. सेकंड सेमीफायनल हा सामना जिंकला तर फायनल मध्ये दाखल होणार. आता तुला बोलावंच लागेल. निर्णय काय असेल? बॉलिंग गोलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलाय. 3 दिवस 3 रजनी सगळ्यात महागडा खेळाडू प्रत्येकाच्या मनामध्ये बसलेले हे नाव आपण पाहतोय. ओम साळवी, या स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय सांगशील? प्रथमतः आयोजन तर एक नंबरच झालेलं आहे. आणि आपण पाहिलं तर ही 2 व्हीलर ऍक्टिव्ह आपण पाहतोय. 3 जण आतापर्यंत रेसमध्ये आहेत. सिद्धेश महाडिक, तदनंतर आपण पाहिलं तर यश जगताप आणि तिसरा म्हणजे ओम साळवी. त्याच्याविषयी काय सांगशील? खूप मेहनत घेतली आहे सर्वच खेळाडूंनी. त्या 2 व्हीलर ऍक्टिव्ह साठी काय सांगशील? आयोजन समितीने देखील खूप मेहनत घेतली आहे. थँक्यू. बोलत नाहीये, काम करून टाकणार आहे वाटतं सेमीफायनल मध्ये. जातोय आपण सागर ढोले, सागर वाघ आहेत, माफ करा. सागर ढोले जर आपण पाहिलं तर संघमालक आहेत. टॉस जर आपण पाहिलं तर तुम्ही गमावलाय, समोरच्या संघाने टॉस जिंकलाय. सेकंड सेमीफायनल महत्वाचा सामना आहे. हा सामना जिंकला तर फायनल मध्ये प्रवेश करणार. स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण होणार. या मॅच विषयी काय सांगाल? आम्ही जो प्लॅन केला होता तो या मॅचला बॅटिंगसाठीच केला होता. तर एक चांगलं टार्गेट द्यायचा आम्ही प्रयत्न करू. अराउंड 70 रनचा टार्गेट द्यायचा आम्ही प्रयत्न करू आणि मग नंतर तो डिफेंड करू. आणि दुपारच्या सत्रामध्ये राजेश खिल्लारी जो मैदानामध्ये अगदी त्याने हा संपूर्ण सामना गाजवला आणि 6 बॉलमध्ये 6 चौकार ठोकल्यानंतर मात्र तुम्ही क्वालिफाय झालात. त्याच्याविषयी काय सांगाल? मनामध्ये धाकधूक वाटत होती का? मनामध्ये धाकधूक अशी नाही. राजेश खिल्लारी खरंच चांगला बॅट्समन आहे. आम्ही पहिले एकत्र टीम खेळायचो, तर मला माहिती होतं की तो ट्राय केला तर तो कनेक्ट करणार. त्यांनी चांगल्या टायमाला चांगले कनेक्ट केले आणि त्यांच्यामुळे आम्ही क्वालिफाय झालो. आणि ही तिसरी रजनी, अंतिम रजनी आहे. हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. अविनाशी मिटबावकर, सचिनजी चक्रू रावल आणि संपूर्ण टेक्निकल टीम, त्याच्याविषयी काय सांगाल? आयोजनाबद्दल तर आम्ही 3 दिवस काय मागचे 6 महिने बोलतोच आहोत. आम्ही पण त्यांच्या कोर टीम मधलेच आहोत. तर तेच अविनाश मिडबावकर, चक्रू रावल आणि बाकी आपली सगळी जी टीम आहे ते असं काल पण मी जे बोललो की ठरवून तर अजून कोण असं करू शकत नाही. ते पण विदाउट स्पॉन्सरशिप आपण सर्व हे करतोय. त्याच्यामुळे असा विषय मला वाटत नाही कोण घेईल परत. या मॅचसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर जातोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. ओव्हर टू यू कॉम बॉक्स. येस, थँक्यू. थँक्यू सो मच मयूर वाघे. आणि समोर मात्र बॅटिंगसाठी आपण जर पाहिलं तर आता फलंदाजी करता एका बाजूला मंथन आहे आणि दुसऱ्या बाजूला विक्रम आलाय. 1-4 1-4 1 आतापर्यंत बॅटिंग आपण पाहतोय ती मंथन कडून. 3 सिंगल 2 चौकार. या वेळेला मात्र चांगली फिरकी मयूर वाघे कडून पाहायला मिळते. अगदी चुटकी बॉलिंग. या वेळेला ऑन साइडला डीप मिड विकेट कडे मात्र बॉल चाललाय. फिल्डर आहेत चैतन्य त्या ठिकाणी. 1 रन नक्की चाललाय. मयूर वाघे या वेळेला मात्र काय बॉलिंग करतोय. आणि मयूर वाघे बद्दल जर सांगायचं झालं तर एक उत्तम दर्जाचा कबड्डीपट्टू सुद्धा आहे. आणि दहिकाला पथकामध्ये 7व्या थरावर चढणारा हा बाळगोपाळ आहे. त्यामुळे त्याचं करावं तितकं कौतुक कमी आहे. हॅलो हॅलो, थँक्यू 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 रोशन. तर आपण पाहिलं तर इमारत क्रमांक 37 एन्जॉय ग्रुप यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे मुख्य आयोजक AC इव्हेंटचे सर्वेसर्वा अविनाशजी मिटबावकर यांचा यथोचित सन्मान केला जातो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे अविनाशजी मिटबावकर आणि टीम. काय हे भव्य दिव्य आयोजन, काय तो सोहळा, काय ते क्रिकेट, सगळं काही एकदम ओके मध्ये. अविनाशजी मिटबावकर आणि कंपनी काय करू शकते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे APL 2025. सचिनजी चक्रू रावल थांबवा. 2 मिनिटं सामना थांबवा. चक्रू रावल त्यांना साथ लाभली अविनाशजी मिटबावकर आणि संपूर्ण टीमची. आणि म्हणूनच की काय एन्जॉय ग्रुपच्या माध्यमातून त्यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. खूप सारी मेहनत घेतली आयोजन समितीने.
हा क्रिकेटचा महासंग्राम, देखणी स्पर्धा, दिमागदार सोहळा, हा क्रिकेटचा महासंग्राम. जिंकणार कोण याकडे सगळ्याच प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. धन्यवाद. आलेल्या सर्वच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. रोशनजी पातडे, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. खरंच हा सन्मान होणं गरजेचं होतं, कारण युनायटेड क्लब ऑफ 17 बॉयज यांनी ही जी स्पर्धा इथे आयोजित केली आहे ना, संपूर्ण मुंबईकरांच्या नजरा या स्पर्धेकडे लागून राहिल्यात की काय केलं या अबुदयनगरच्या इमारत क्रमांक 17च्या या आयोजकांनी. या मुंबापुरीला दिली गेलेली अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातील एक देणगी म्हणावं लागेल या स्पर्धेला. अबुदयनगर प्रीमियर लीग आयोजक आहेत युनायटेड क्लब ऑफ 17 बॉयज. यावेळेला मात्र गॅप मध्ये फटका जातोय आणि पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या बाहेर. दणका लागतोय, चौकार येतोय. परेश करिया एक हायेस्ट विकेट टेकर बॉलर, परंतु त्याच्यावरती आक्रमण केलं यावेळेला विक्रम. यावेळेला मात्र पंचांकडे लाऊड अपील, कॉट बिहाइंड, बॅटची घेतली आहे कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा. जिजामाता नगरचा विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. या सर्वच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अध्यक्ष माननीय श्री अनुराग श्रीवास्तव, प्रफुल्लजी पवार यांचे या ठिकाणी शुभागमन. APL 2025 पहिल्या पर्वामध्ये आपलं देखील हार्दिक 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 स्वागत. अंतिम रजनी या स्पर्धेची, या अंतिम रजनीमध्ये मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय आणि या क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी हे सर्वच मान्यवर उपस्थित राहिलेत. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद. परेश करिया मिळवतोय आणखीन एक विकेट. हायेस्ट विकेट टेकर बॉलर, नो डाऊट. बॅटर आउट, फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा यावेळेला मात्र सिद्धेश भोसले, व्हाईट बॉल जरी आला असला तरी मात्र त्यावर विकेट मिळवली आहे. आणि आता मात्र एकदा जोरदार टाळ्या परेश करिया यांच्यासाठी होऊन जाऊ द्या, कारण या स्पर्धेमध्ये 10 विकेट पटकावणारे हायेस्ट विकेट टेकर बॉलर बनलेत परेश करिया. आणि पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक आहेत. या स्पर्धेतली पहिली वहिली विकेटची हॅट्रिक आणि 5 विकेटचा हॉल पटकावणारा गोलंदाज ठरले होते आतापर्यंत. आणि आता मात्र त्यांच्या हातामध्ये संधी आहे विकेटची दुसरी हॅट्रिक पूर्ण करण्याची. परंतु हा व्हाईट बॉल हाताळलाय. काय बॉलिंग केली आहे परेश करियाने, काय बॅटिंग केली आहे सिद्धेश महाडिकने. यावेळेला ऑन साइडला खेळलाय फटका. चैतन्य तिकडे आहेत, रनआउटची संधी आणि हो इथे मात्र फलंदाज बाद 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 आउट. विकेट आली आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर जिजामाता नगरचा विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे पदाधिकारी यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. अनुरागजी श्रीवास्तव आणि त्याचप्रमाणे प्रफुल्लजी पवार आणि ही सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचा यथोचित सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. विनंती असेल सिद्धेश सातगरे आपल्या शुभ हस्ते हा यथोचित सन्मान व्यासपीठावर. आणि अशा पद्धतीने ग्राउंड स्मॅशर्स या संघाने स्पिन मास्टर या संघाला ऑल आउट केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या. आणि मेगा फायनल मध्ये पोहोचणारा पहिला वहिला संघ ठरलाय सिद्धेश भोसले यांचा ग्राउंड स्मॅशर्स. एकदा जोरदार टाळ्या टीम ग्राउंड स्मॅशर साठी. हॅलो हॅलो हॅलो. तर मान्यवरांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. जिजामाता नगरचा विघ्नहर्ता अध्यक्ष माननीय श्री अनुरागजी श्रीवास्तव आणि त्याचप्रमाणे प्रफुल्लजी पवार यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. सिद्धेश सातगरे यांच्या शुभ हस्ते हा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. मान्यवरांची मांदियाळी, अंतिम दिवस, अंतिम रजनी आपण पाहतोय या स्पर्धेची. आणि हा क्रिकेटचा महासंग्राम, हा क्रिकेटचा अद्भुत सोहळा, हा अद्भुत सोहळा जिंकणार कोण? आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक 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 स्वागत. हॅलो हॅलो हॅलो. चिक 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 चिक. रोशन मॅन ऑफ द मॅच.
बँजो एक मिनिट